आई हे धर पैसे. हे पैसे म्हणजे माझा पहिला पगार आहे. शिवाय बॉस म्हणाले आहेत की मी लवकरच तुझे प्रमोशन करतो जर मी असंच इमानदारीने काम केलं तर. शुभमने ते पैसे आईच्या हातात ठेवले आणि तो आईच्या पायापाशी बसला. आईच्या चेहऱ्यावर आनंदाची चमक दिसत होती. लक्ष्मीताईंनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, देव तुला असंच आनंदात ठेव. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करो. तुझ्या हातात धनलक्ष्मी यावी. तुला तुझ्या कष्टाचे नेहमी फळ मिळावे. शुभमला हे ऐकून खूप आनंद झाला की आपण आपल्या आईच्या कोणत्या तरी कामी आलो. गोपाळराव खिडकीतून हे सगळं दृश्य पाहत होते. त्यांना वाटत होते की मुलगा आपल्या पण हातात काहीतरी रक्कम आणून ठेवेल, कारण त्यांनी आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे म्हणून खूप त्यांनी मेहनत घेतली होती. त्यांना खूप आनंद झाला होता, परंतु मुलाने सगळी रक्कम आईच्या हातात दिल्यामुळे त्यांचं मन दुखलं होतं. ते विचार करतात की जी मी मेहनत केली त्याची काहीच किंमत नाही का? त्यांना या गोष्टीचं वाईट वाटलं नाही की मुलगा आईच्या पायापाशी बसला आहे, तर त्यांना या गोष्टीचं दुःख वाटलं की मुलाने साधं मला काहीच सांगितलं नाही. शुभम आईला म्हणाला की आई, माझ्या शिक्षणामध्ये तू खूप मदत माझी केली आहे, त्यामुळे या पैशाची खरी हकदार तू आहेस. आई म्हणाले, असाच नेहमी आनंदात राहा. माझा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे. बिचारे गोपाळराव एवढंच तोंड करून पाहत होते. त्यांनी जे काही कष्ट केले ते सगळं वाया गेले असं त्यांना वाटत होते, कारण मुलांनी त्यांना काहीच किंमत दिली नाही. रात्रभर गोपाळराव यांना झोप आली नाही. ते विचार करत होते की खरंच मी काहीतरी वाईट काम केलं आहे का, ज्यामुळे मुलगाबद्दल आहे तो मला काडीचीही किंमत देत नाही. तो काहीच माझ्याशी चांगलं वाईट बोलत नाही. ते आपल्या मुलाच्या पहिल्या पगारीवर आनंदी होते, पण माहीत नाही मनामध्ये एक मोठं असं दुःख घर करून बसलं होतं की मुलाने माझ्याकडे माझ्या कष्टाकडे दुर्लक्ष केलं आहे. सकाळच्या वेळेस शुभम ऑफिसला निघून गेला. नाश्ता झाल्यानंतर लक्ष्मीताई गोपाळरावपाशी येऊन बसल्या आणि म्हणाल्या की बघा, आपला मुलगा आता कमवता झाला आहे. आता तुमचे कष्टाचे दिवस संपले. आता आपले आरामाचे दिवस आले आहेत. तुम्ही केलेल्या कष्टाचे चीज झाले आहे. आपल्या बायकोचं बोलणं ऐकून गोपाळरावांनी होकारार्थी मान हलवली. त्यांच्या मनातलं सांगून त्यांना त्यांच्या बायकोला दुःखी करायचे नव्हते. 2 दिवस झाले गोपाळराव दुःखात होते, पण याचे शुभमला काहीच घेणे देणे नव्हते. तो तर आपल्या मित्र परिवारामध्ये गुंग झाला होता. गोपाळराव नेहमी त्याच्याकडे एकटक पाहत असायचे, जसे की त्यांना त्यांच्या मुलाला काहीतरी बोलायचे आहे, पण तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. कदाचित त्यांना वाटत होते की समोरून मुलाने त्यांना बोलावे, त्यांच्यासाठी काहीतरी वस्तू आणावी, आनंदाने द्यावी, पण तसा दिवस त्यांच्या आयुष्यात आला नाही. 3ऱ्या दिवशी जेव्हा शुभम ऑफिसवरून आला तेव्हा गोपाळरावांनी त्याला आवाज दिला आणि म्हणाले की पोरा, माझी कठीण दाढी वाढली आहे, त्यामुळे मला 100 रुपये पाहिजे आहे. आपल्या वडिलांचं बोलणं ऐकून शुभम म्हणाला, स्वतःच्या खर्चासाठी बाबा तुम्ही स्वतः पैसे कमवा. शुभमचं बोलणं ऐकून गोपाळरावांना असं वाटलं की त्यांच्या हृदयावर कुणीतरी बॉम्ब टाकला आहे. ते शांत झाले, परंतु त्यांच्या मनामध्ये वादळ निर्माण झाले होते. शुभम पण पुढे काही म्हणाला नाही. तो त्याच्या खोलीत निघून गेला. खरं तर शुभमला वाटत होते की त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी खूप मोठी प्रॉपर्टी कमवून ठेवायला पाहिजे होती. वडिलांनी आपल्यासाठी काहीच कमवून ठेवले नाही याचा राग त्याला होता. गोपाळराव पण आतल्या खोलीत गेले. त्यांनी दरवाजा पुढे केला आणि बेडवर जाऊन लोळू लागले. यावेळी त्यांचे हातपाय थरथर कापत होते आणि डोळ्यातून नकळत पाणी ओघळत होते. ते विचार करतात की मुलासाठी मी किती कष्ट केले याचे मुलाने काहीच भान ठेवले नाही. तो फक्त आईला मान देत आहे, मला मान सन्मान देत नाही. त्यांना काही समजत नव्हतं. त्यांना राहून हे वाटत होतं की शुभमला वाटत आहे की मी त्यांच्यासाठी काहीच केलं नाही.
त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते थांबण्याचे प्रयत्न करत होते, पण माहीत नाही ते थांबतच नव्हते. कदाचित अश्रूला पण हे सहन होत नव्हते, म्हणून पुरासारखे त्यांच्या अश्रू डोळ्यातून वाहत होते. त्यांना समजलं होतं की मुलाच्या हृदयात त्यांची काही जागा नाही. त्यांनी पूर्ण आयुष्य कष्ट केलं. त्यांनी त्यांच्या सुखसुविधा बाजूला सारून शुभमसाठी कष्ट केले. ते पूर्ण दिवस लोणचे विकत होते आणि मुलाच्या स्वप्नासाठी झटत होते. कधी कधी तर लोणचे विकून सुद्धा घर खर्चासाठी पैसे राहत नव्हते. तेव्हा ते रात्रभर गार्डन समोर किंवा रेल्वे स्टेशन समोर उभे राहून ते लोणचे विकत असायचे. त्यांनी त्यांच्यासाठी एक पण स्वप्न पाहिलं नव्हतं. त्यांनी फक्त एकच स्वप्न पाहिलं होतं की आपल्या मुलाने शिकून खूप मोठा माणूस बनावं आणि आपल्या म्हातारपणाची काठी बनावं. त्यांच्या मनाप्रमाणे शुभम चांगला शिकला, चांगला साहेब झाला, पण तो त्यांच्या म्हातारपणाची काठी बनू शकत नाही. पण त्यांनी त्यांच्या मनाला समजावलं होतं की मुलगा बापाला विचारत नाही, कमीत कमी आईला तरी चांगलं मानत आहे. त्यांनी विचार केला होता की मुलाच्या आयुष्यातून कुठेतरी दूर निघून जावे, कारण त्यांना त्यांच्या मुलाच्या आयुष्यात त्यांना ओझं म्हणून राहायचे नव्हते. सकाळच्या वेळी गोपाळराव लवकर उठले आणि पूजा करून ते घराबाहेर निघून गेले. त्यांना वाईट तर खूप वाटत होते, परंतु त्यांना दुसरा कोणताच मार्ग दिसत नव्हता. त्यांना वाटत होतं की एक दिवस मुलाला त्यांची किंमत कळेल. चालत चालत गोपाळराव मुलाच्या बाबतीतच विचार करत होते. इकडे घरात शुभम आईसोबत बोलत होता. त्याला हे पण माहीत नव्हतं की आपल्या वडिलांना किती दुःख झालं आहे. त्याला हे सुद्धा माहीत नव्हतं की त्याचे वडील कायमचे त्याला सोडून निघाले आहेत. तो आरामशीरपणे ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. जेव्हा तो ऑफिसच्या बाहेर आला तेव्हा त्याला तिथे काहीतरी गर्दी जमा झालेली दिसली. तेव्हा त्याने त्याच्या दोस्तला विचारले की एवढा हंगामा का सुरू आहे. त्याच्या मित्राचे बोलणे ऐकून त्याला विश्वासच बसत नव्हता. त्याने आतमध्ये जाऊन पाहिलं तर मोठ्या बिझनेसमॅनने त्यांच्यासोबत केलेले कॉन्ट्रॅक्ट्स रद्द केले होते, कारण त्या मोठ्या बिझनेसमॅनचे काहीतरी महत्त्वाचे कागदपत्र हरवले आहेत आणि त्यांच्या कंपनीचा बॉस खूप रागामध्ये आहे. सगळ्यांना तिथे बोलवण्यात आले आणि हे कोणाच्या निष्काळजीपणाने घडले आहे याची सखोल चौकशी करण्यात आली. आता शुभमला खूप भीती वाटत होती, कारण का गडबड तर त्याच्या डेस्कपासूनच सुरू झाली होती. त्याच्याकडूनच काहीतरी चूक घडली आहे असे त्याच्या एका मित्राने त्याला सांगितले होते. मॅनेजर आणि बाकीचे सगळे संशयाने शुभमकडे पाहत होते. शुभम म्हणाला, सर यातील मला काहीच माहिती नाही. मी तर सायंकाळी सगळं काम व्यवस्थित करूनच गेलो होतो. अरे मूर्खा, तू महत्त्वाचे कागदपत्र जपून कसा ठेवू शकला नाही? तुझ्यामुळे एवढे मोठे कॉन्ट्रॅक्ट्स रद्द करण्याची पाळी आली आहे. तुझ्यामुळे आमच्या कंपनीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शुभमला खूप भीती वाटू लागली. त्याला काय बोलावे हे सुद्धा सुचत नव्हते. तिथे त्याची कोण साथ देत नव्हते. तो विचार करतो की कालपर्यंत सगळं व्यवस्थित होतं, परंतु आज असं का वाईट का घडू शकतं? मॅनेजर म्हणाला की तुला ताबडतोब काहीतरी करावे लागणार आहे. तुला काही पण करून त्या कॉन्ट्रॅक्टवाल्याला कन्व्हिन्स करावे लागेल. तो हो म्हणून त्याच्या केबिनकडे जाऊ लागला. आपल्यापुढे मोठं संकट उभा राहिल्यावर आपल्याला आपल्या वडिलांचीच आठवण येते. अशाच प्रकारे आज खरंच शुभमला त्याच्या वडिलांची खूप आठवण आली, कारण ते आता असते तर त्यांनी शुभमला पाठिंबा दिला असता. त्याचे हातपाय थरथर कापत होते. तो आत गेला आणि कॉम्प्युटरमध्ये काहीतरी काम करू लागला आणि विचार करू लागला की असं कसं घडू शकतं? मी तर माझ्या इमानदारीने काम केलं. हे काम केल्यामुळे मला बॉस प्रमोशन देणार होता, पण आता प्रमोशन तर बाजूलाच राहिले, पण आता त्याची नोकरी पण धोक्यात होती. दुपारपर्यंत तर
एकदम तणावाचं वातावरण होतं. त्यानंतर ते क्लायंट स्वतः तिथे हजर झाले. ते म्हणाले की ही चूक माफ करण्यासारखी नाही, यामुळे आमचे सुद्धा खूप नुकसान झाले आहे. तो खूप घाबरला. मॅनेजर आला आणि म्हणाला की तुला काहीतरी करावे लागणार आहे. तुला रात्रभर टाइम देतो, पटकन काहीतरी कर आणि या प्रॉब्लेमला सॉल्व कर. तो हो म्हणून मान हलवतो. तो रात्रभर प्रत्येक फाईल चेक करतो आणि त्याला ते कागदपत्राची फाईल सापडते, कारण ती फाईल जुन्या कागदपत्रांमध्ये मिसळली गेली होती. पण यामुळे झालेले तणावाचे वातावरण लवकर थंड होणार नव्हते. त्याने सविस्तर सगळ्यांना कसे आणि काय घडले सांगितले. पण क्लायंट म्हणाले, आम्ही सहजासहजी विसरू शकणार नाही. आम्हाला खूप त्रास झाला आहे. आता आम्ही तुमच्यासोबत डील करू का नको हे आता सांगू शकत नाही. आम्हाला त्यासाठी 2 दिवस द्या. 2 दिवसानंतर आम्ही काय आहे ते कळवतो. त्यानंतर शुभम घरी गेला. तो खूप थकला होता, कारण तो रात्रभर झोपला नव्हता. घरी गेल्यावर पण तो शांत बसला नाही. त्याने त्या क्लायंटबद्दल सगळी माहिती गोळा केली की याला कशा प्रकारे समजावे आणि कशाने हे व्यवस्थित होईल. त्यानंतर त्याला आईने सांगितले की ते क्लायंट त्याच्या बाबाचे जवळचे ओळखीचे आहेत. जर बाबा यांच्याशी बोलले तर ते क्लायंट डील देण्यासाठी तयार होतील आणि त्यामुळे त्याची नोकरी जाणार नाही. तो लगेचच बाबाच्या खोलीत गेला, परंतु तिथे गोपाळराव नव्हते. तो घाबरून आईला विचारू लागला की बाबा कुठे आहेत. आईच्या डोळ्यात पाणी आले आणि त्या म्हणाल्या की तू टेन्शनमध्ये होता म्हणून मी तुला काही सांगितले नाही. कालपासून तुझे बाबा कुठेच दिसत नाहीत. मला त्यांच्या बेडवर उशीखाली एक चिठ्ठी मिळाली आहे आणि त्यात त्यांनी लिहिलं आहे की मी आता हे घर कायमचं सोडून लांब कुठेतरी चाललो आहे. का आई? का बाबा हे घर सोडून का गेले आहेत? आई म्हणाली की मला माहीत नाही की त्यांना कशाचे दुःख झाले. त्यांनी मला सुद्धा काही सांगितले नाही. आता शुभमला खूप वाईट वाटू लागले. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याला आता त्याची नोकरी वाचवता येईल का नाही हे कळत नव्हतं. तो दिवसभर रात्रभर वडिलांना शोधू लागला, परंतु त्याला वडील काही सापडले नाहीत. रात्रीच्या वेळी तो घरी आला आणि आईच्या गळ्यात पडून रडू लागला आणि म्हणाला की कदाचित मला असे वाटते की बाबा माझ्या बोलण्याला कंटाळून निघून गेले आहेत, कारण मी बाबांना खूप कठोर शब्दात बोलत होतो. खरंच आई, दोष माझा आहे असं म्हणून शुभम मोठमोठ्याने रडू लागला. आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले की बाळा, तू पण आपल्या वडिलांनी तुझ्यासाठी जे काही कष्ट केले ते सगळं तू विसरून गेला होता. लहानपणी ते प्रत्येक गोष्टीसाठी तुला पैसे देत होते, परंतु त्यांनी फक्त तुला 100 रुपये मागितले, पण त्यासाठी पण तू त्यांना किती बोललास. तो पुढच्या दिवशी पण वडिलांना शोधू लागला. तो आईलाच माफी मागत होता, पण आई म्हणाली माझी माफी मागू नकोस. वडिलांना शोध आणि त्यांची माफी माग. चूक तर तुझ्याकडून झाली आहे. अजून त्या क्लायंटकडून काही सुद्धा खबर आली नव्हती. शेवटी आज क्लायंट स्वतः ऑफिसमध्ये येऊन काहीतरी डिस्कस करणार होते, म्हणून तो ऑफिसमध्ये गेला आणि जेव्हा तो मीटिंग रूममध्ये पोहोचला तेव्हा त्याला धक्काच बसला, कारण क्लायंटच्या शेजारच्या खुर्चीवर त्याचे वडील गोपाळराव बसले होते. वडिलांना पाहून तो त्यांच्या पायात पडला आणि मोठमोठ्याने रडून त्यांची माफी मागू लागला. तो म्हणाला, बाबा मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुमचा नेहमी अपमान केला. तुम्ही केलेल्या कष्टाचे मी तुम्हाला वाईट फळ दिले. कदाचित देवाला हे सहन झाले नाही, म्हणूनच माझी नोकरी आता संकटात आहे. गोपाळरावांनी त्याला रडू दिले आणि मग त्यांनी त्याच्या खांद्याला पकडून त्याला सरळ उभे केले आणि त्याला मिठीत घेत म्हणाले की मी तुझ्यावर अजिबात नाराज नाही. तू जे काही मला बोलत होता त्यामुळे मला खूप वाईट वाटत होते आणि तो असाच पुढे पण मला बोलत असतो असे मला वाटत होते. त्यामुळे मी शांतपणाने घर सोडून गेलो.
एक बाप सर्व काही सहन करू शकतो, पण आपला स्वतःचा वंश त्याला मोठ्याने बोलेल, त्याच्यावर बोट दाखवेल, हे कधीच एका बापाला सहन होत नसते. कारण त्या बापाने तुमचं आयुष्य घडवण्यासाठी खूप कष्ट केले होते आणि त्या कष्टाचे असे फळ मिळावे असे कोणाला सुद्धा वाटत नसते. शुभमने अजून एकदा बाबाचे हात जोडून माफी मागितली. बाबा, मला माफ करा. मी माझ्या कमाईमुळे एवढा आंधळ झालो होतो की तुम्ही केलेली मेहनत मी क्षणार्धात विसरून गेलो. पण तुमच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो, हे मी कसा विसरलो. हे बघ पोरा, यापुढे अशा प्रकारे मला दुःख देऊ नकोस, ज्यामुळे मी दुःखी होईल. शुभम म्हणाला, नाही बाबा, आजपासून मी तुम्हाला काही सुद्धा त्रास देणार नाही. पण बाबा, तुम्ही इथे आणि कसे? मग गोपाळराव सांगू लागले, खरं तर मी घर सोडल्यानंतर थेट रेल्वे स्टेशनकडे गेलो होतो. मी कुठेतरी दूर जायचा विचार करत होतो, पण पावसामुळे मी जवळच आश्रयस्थान शोधलं आणि तिथे मला एक जुना परिचित भेटला, देशमुख सर, जो आता एक मोठा उद्योगपती, म्हणजेच तोच तुझा क्लायंट होता, ज्याच्यासोबत शुभमच्या कंपनीचं डील होतं. देशमुख सर म्हणाले, अरे गोपाळराव, तुम्ही इथे इतक्या वर्षांनी दिसलात, कसे आहात? गोपाळराव नम्रतेने हसले, बस सर, आयुष्याच्या शेवटी थोडा निवांतपणा शोधत आहे. देशमुख सरांनी विचारले, तुमचा मुलगा शुभम आहे ना? मला वाटतं तोच आमच्या कंपनीत काम करतो. गोपाळराव थोडे शांत झाले, पण मान हलवली. देशमुख सर म्हणाले, काल आमच्या ऑफिसमध्ये मोठा गोंधळ झाला होता. तुमचा मुलगा थोडा अडचणीत आहे, पण मला खात्री आहे तो प्रामाणिक मुलगा आहे. गोपाळरावच्या डोळ्यात काळजी दिसली. ते म्हणाले, सर, माझा मुलगा चुकला असेल तर त्याला समज देणं माझं काम आहे, पण त्याला साथ देणं ही माझी जबाबदारी आहे. मला त्याच्याशी एकदा भेटायचं आहे. तेव्हा देशमुख सर म्हणाले, मग उद्या सकाळी ऑफिसला माझ्यासोबतच या. मी त्याला काही बोलणार होतोच, पण तुमच्यासमोरच बोलू. त्याला कळू द्या की वडिलांचा पाठिंबा किती मोठा असतो. हे ऐकून शुभमच्या डोळ्यात पाणी येते. ठीक आहे, आता वेळ वाया घालू नकोस, क्लायंटसोबत बोलावे लागणार आहे. क्लायंट गोपाळराव यांचे खूप ओळखीचे असल्यामुळे त्यांनी शुभमच्या चुकीला माफ केलं आणि त्यांनी डील फायनल केली. यामुळे शुभम खूप खुश झाला. त्याने आनंदाने वडिलांना मिठी मारली. आपल्या वडिलांकडून प्रेम भेटल्यामुळे शुभम खूप खुश झाला आणि आपल्या मुलाकडून मिळालेल्या प्रेमामुळे गोपाळराव पण खूप आनंदी झाले. त्यांचा आज आनंद गगनात मावत नव्हता. घरी आल्यावर शुभम आईला सगळं काही सविस्तर सांगितलं. त्या दिवशी घरी आल्यानंतर शुभम आणि गोपाळराव दोघांनी एकत्र बसून शांतपणे चहा घेतला. घरात बऱ्याच दिवसांनी खरी आनंदाची हवा पसरली होती. लक्ष्मीताईंच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. आज माझं घर पुन्हा पूर्ण झालं, असं त्या मनोमन म्हणाल्या. शुभम वडिलांच्या पायाशी बसला आणि म्हणाला, बाबा, आज मला खरं समाधान मिळालं. पैसे, प्रमोशन, नोकरी हे सगळं मिळालं तरी त्याचा काही उपयोग नाही जर तुमचा आशीर्वाद नसेल. गोपाळराव हसले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. त्यांनी मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, बाळा, आयुष्यात नेहमी लक्षात ठेव, पैसा पुन्हा मिळतो, पण नातं हरवलं तर परत मिळत नाही. त्या क्षणी शुभमने ठरवलं की आतापासूनच तो रोज आईबाबांसोबत बसून वेळ घालवेल, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य ठेवेल. त्या रात्री तिघे एकत्र जेवायला बसले. लक्ष्मीताई म्हणाल्या, आजचा दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस आहे. गोपाळराव हसले आणि म्हणाले, हो बाई, आज आमचं घर खरंच घर झालं. आणि खिडकीबाहेरून येणाऱ्या मंद वाऱ्याबरोबर त्या घरात पुन्हा एकदा आनंद, समाधान आणि प्रेमाचा सुगंध दरवळला. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.